श्रावण महिना आल्यानंतर प्रत्येक जण भक्ती करतो. भाद्रपद अश्विन कार्तिक महिना आल्यानंतर आपण भक्तीकडे दुर्लक्ष करतो. शास्त्र सांगतं सतत करा, छोटस करा बाबा, छोटस भगवंताचं कार्य करा, पण सतत सतत असलं पाहिजे. नित्ययुक्त उपासते, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माझ्याकडनं भगवंताचं कार्य घडलं पाहिजे, हा आमच्या शास्त्राचा आग्रह आहे. माझे ज्ञानोबा तुकोबराय जर आम्ही बघितलं बाबा, 18 संत या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला येऊन गेले. आमच्या निळोबरायापर्यंत आपण वारकरी संप्रदाय प्रमाण दिलेले, बरोबर. तदनंतर ते संत आले बाबा, बाकीच्या संतांचं आपण प्रमाण घेतो, पण 18 संतांची यादीमध्ये नाहीये. माझ्या निळोबरायांचं जर बघितलं बाबा, अरे भगवंत सुद्धा भेटायला आले, तरी सुद्धा माझे निळोबाई सांगतात, अरे देवा तुला बोलवलं कोणी? आम्ही तुकोबरायाचा दावा करतो. देवाने सांगितलं मग असू दे ना, तुकाराम महाराज नाही तर मी स्वतः आलो ना. लोक माझी भक्ती करू करू परेशान आहे जगामध्ये, तरी मी त्यांना दर्शन सुद्धा देत नाही, आणि तू बोलवलं नाही तरी सुद्धा आलो. महाराज हा संतांचा अधिकार आहे, माझ्या निळोबरायांचा अधिकार आहे बाबा, माझ्या तुकोबरायांचा अधिकार आहे, माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. या जगामध्ये माझी माऊली आली ना बाबा, बसलेल्या मंडळीला सगळ्याला सांगतो बाबा, माझ्या माऊलीचा कालखंड कोणता आहे? कोणत्या कालखंडामध्ये माऊली माझ्या जन्माला आले? अरे 15 ऑगस्ट 1275 या दिवशी माऊलीचा जन्म. माऊली 15 ऑगस्ट 1275 या दिवशी माऊली या जगात आली, आणि संजीवन समाधी माझ्या माऊलीने घेतली 25 ऑक्टोबर 1296. 21 वर्ष 3 महिने 27 दिवस या जगात माझी माऊली होती महाराज, या जगात माझ्या माऊली होती. आणि त्या माऊलीने आम्हाला जो हरिपाठ दिला ना बाबा, त्या हरिपाठ तुम्ही आणि रात्रंदिवस प्रत्येक जण म्हणतो ना, म्हणतोय ना आपण सर्वजण, तरी सुद्धा आमच्यामध्ये परिवर्तन घडत नाहीये महाराज. भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे, आणि भक्ती ही कृती नसून एक वृत्ती आहे. हे जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भाव जागृत होत नाही ना बाबा, भक्तीची खरी परिसीमा कळत नाही. मी नेहमी माझ्या कीर्तनातून सांगत असतो, भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर शास्त्र आम्हाला हे शिकवतं की दर्शन कसं करावं. मागच्या वेळेस वाटतं मी सांगितलं होतं, शास्त्राने सांगितलं दर्शन कसं करावं. शास्त्र सोडून कुठलंही कार्य आम्ही जर केलं बाबा, शास्त्र विरहित कार्य भक्तीची सुरुवात नाही. शास्त्र धरून छोटस कार्य ही भक्तीची सुरुवात आहे. आमचं शास्त्र शिकवतो, मंदिरात गेलं की अगोदर त्या कळसाचं दर्शन करावं बाबा. कुठल्याही मंदिरात जातो ना आपण ताई, अगोदर त्या मंदिराच्या कळसाचं दर्शन करावं. गेल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला चप्पल सोडावी. नामदेव पायरी प्रत्येक मंदिराला असते, त्याच्याला कधीच पाय लागता कामा नये. लहान मुलं लागलं तर समजू शकतो, पण मोठ्या माणसाने कधीच लागू द्यायचे नाही, आणि आम्हासारख्या वारकऱ्यांनी बिलकुल लागतं कामा नाही. लंबक हळू आवाजामध्ये वाजावा, आणि माझ्या भगवान परमात्म्याचं जे काय समोरची मूर्ती असेल, जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये हा लाकडाचा किंवा दगडाचा भगवंत नाहीये, तर साक्षात स्वयंभू भगवान त्या भगवंताच्या मंदिरामध्ये उभा आहे. हा भाव जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणात उभा राहत नाही बाबा, तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही महाराज. विठ्ठल